नमस्कार. साताराच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा जिल्ह्यामध्ये नावलौकिक प्राप्त असलेल्या सातारा नगर परिषदेमध्ये मक्तेदार ठेकेदार यांच्या माध्यमातून सातारा शहरातील विकासात्मक कामं होण्यासाठी दिलेली अवधी देखील पुरत नसल्याचं दुर्दैवी चित्र दिसून येत आहे. खरं तर यांना दिलेल्या कामाच्या वर्क ऑर्डरी निघतात, त्याला मुदतीचं बंधन असतं. मात्र दुर्दैवानं या मुदतीमध्ये ही कामच न झाल्याचं चित्र आता दिसून आलेलं आहे. आचारसंहितेच्या कारणास्तव पुन्हा मुदत देऊन सुद्धा त्या मुदतीत काम न केल्यामुळं पुन्हा अशा अनेक कोट्यावधी रुपयाच्या कामांना पुन्हा मुदतवाढ मिळाल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. मुदतवाढ मिळाल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. वास्तविक स्वरूपामध्ये शासकीय नियमानुसार एखाद्या मक्तेदाराला कंत्राटदाराला कामाची वर्क ऑर्डर निघताना त्यांना वेळेचं आणि काम करण्याचं बंधन असतं. त्याच्यावरती संबंधित नगर परिषदेचे अभियंते यांचं निरीक्षणाचं दायित्व असतं. त्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या पाहणी अहवालानंतर संबंधित मक्तेदाराला बिलं अदा केली जातात. या संदर्भात मुख्य लेखापालापर्यंत, ऑडिटरांपर्यंत आणि मुख्याधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचं ते दायित्व असतं. दुर्दैवानं सातारा शहरामध्ये अशा अनेक ठिकाणी आपल्याला वेळेमध्ये काम न केल्याचं दुर्दैवानं चित्र दिसून आलेलं आहे. दिलेल्या मुदतीत संबंधित ठेकेदार आणि मक्तेदारांनी काम का नाही केलं असा प्रश्न पडत आहे. जर त्यांनी हे काम केलेलं नसेल, त्यांना मुदतवाढ दिलेली आहे, मात्र त्यानंतर देखील हे काम केलं जाणार का असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. एकूणच या दिलेल्या कामांच्या वर्क ऑर्डरीमध्ये मुदतीचं जे बंधन आहे ते घातलं तरी कशासाठी असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे. जर तुम्हाला दिलेल्या मुदतीत काम होणार नसेल तर मुदतवाढीचा खेळ कशासाठी असा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे. एकूणच या सर्व घटना घडामोडीवरती सातारा आवाजचं बारीक लक्ष आहे. या नंतरच्या काळामध्ये नेमक्या पद्धतीनं कोणती कामं आहेत आणि कशा पद्धतीने त्यांना मुदतवाढ मिळालेली आहे आणि दिलेल्या मुदतीत या संबंधित मक्तेदारांनी ठेकेदारांनी काम का केलं नाही, नेमक्या कोणत्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं, त्यासाठी त्यांनी बिलं अदा केली आहेत का, आणि केली असतील तर पुढच्या कामाचं काय आणि राहिलेल्या अपूर्ण कामाचं दायित्व काय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता संबंधितांना द्यावी लागणार आहे.